हाय फॅमिली, तुम्ही सगळे चांगले असतील आणि मी पण चांगलाच आहे. तर आपण नवीन ब्लॉग घेऊनच आलो आहे, तर तुम्ही बघत राहा. जर चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण ब्लॉगिंगसाठी चालू करू. तर फायनली आता आम्ही आलेलो शेंगा फोडायला तुरीच्या आणि बाकीचे गेलेत पुढे. तर त्याला तुम्हाला दाखवतो. आणि फायनली आपण आलेलो शेंगा खोडायला. तर तुम्ही पाहू शकता हे आपले मित्र शेंगा खोडायला आल्यात. आणि किती खोडल्या दाखव तर तुम्ही पाहू शकतात तशा खोडल्यात थोड्याफार. टेम्पो साईडला टेम्पो साईडला लावलं टेम्पो साईडला ठेवलेला आहे. 270 तर फायनली आता आपण पण खोडायला सुरुवात करू. तर फायनली आपण पण आता खोडायला सुरुवात करू. आणि तुम्ही पाहू शकतात किती भारी भारी दिसतात. मी पण आता खोडतो थोड्याफार, साधारण ज्या भेटतील ते आपण घेऊया. आणि ये घे इकडे ये. आणि आमचा रोशन भाई नाही, अमित भाई आणि तेजभाई. ठीक आहे, घ्या आता पटापट खोडून घ्या. चला आता थोड्या वेळातच भेटूया आपण. आता तुम्हाला दाखवतो का शेंगा किती खोडल्यात. तर फायनली आता आमच्या शेंगा खोडून झालेल्या आहेत. आणि आता बघतो आम्ही चुलीवर वेलीवर येतो. दाखव रे शेंगा दाखव. पाहू शकता शेंगा राच रुच राच. तर फायनली पाणी वगैरे आणलंय धुवायसाठी. टॉप असा धुवून घेतो आम्ही. आणि हा बघा काही कामधंदा नाही. काय रे काय करतं. ती वीट तिकडून ठेव. वीट तिकडून ठेव. ती नाही मागची. हां यार ती नाही, इथं ठेव. इथून हे कर. हे मॅचेस आणले का. तर फायनली आता आम्ही आग पेटवायला लागलोय. आणि तुम्ही पाहू शकता का इथं ठेवलेला आहे तो टोप एकदम असं हे करून ठेवलंय, माती लावून ठेवलंय त्याला तो पेटायला नको म्हणून. आणि इकडे लावलेले आग पेटवायला. तर आता शेंगा आम्ही चिरे ठेवतो. तर फायनली आता आम्ही आलो शेंगा टाकतो आम्ही टोपात. हे बरोबर होतील का एवढा. पुरतील ना. पुरली आपल्या आणून परत तिकडे परत आणायला जाऊ सगळी जण. हो 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 चालेल. तर फायनली आता आम्ही टोपात टाकलेलं शेंगा. आणि तुम्ही पाहू शकता की आग पेटवलंय. आणि ठेवतो आता चुलीवर आम्ही मस्तपैकी. तुम्ही सिनेमॅटिक थोडासा व्हिडिओ आमच्याकडे बघा. चला इथे मग का पुढे आंबरे फाट्या जास्ती झालेत. फाट्या काढ. दाब रे दाब. चालेल खाली दाब ते. लास्ट ना. हा ठेव रे. वजन येईल तर बस. काय रे असं ठेवतोय. पाणी दे टाक त्याच्यात. मी बंद. तीन स्टार्ट. आणि त्याला रान केली आहेत. आता आम्ही चाललेलो तिथे केली खायला. चला तरी या तेजू तू बघ ते टोपाकडं. चाललो मस्त वारी केले सुरू दिसतात. झाड जातो तिथलेच का काहीतरी.
तर फायनली आता रानकेली बघूया आणि हे दोघं जण दाखवतात. तर मस्तपैकी भेटले तर आपण खाऊया, नाहीतर मग गप्पच येऊया. तर चला यांच्या मागे जाऊन ना खाऊया रानखाली. आणि तुम्हाला पण तुम्ही पण कवा ना कवा तुमच्या गावाला झाड बघलेला तसंच रानकेलीचं झाड असतो असं बघा. तुम्ही पण आम्ही खातो बघा. कच्ची आहे तिथं. रानकेलीचं आम्ही बघायला आता पिकायचं आहेत रे. कच्ची आहेत. हे पण तसंच झाड आहे ना. हा हे पण हा ये हा तो पण ते तशीच आहे. हा, बघू ये. ही पिकलेत रे पिकले तर रे. बघा. तुम्ही पण कमेंटमध्ये समजले बघा कमेंटमध्ये. अरे पिकले. बापरे. तुम्ही पण सांगत असतील अशीच केली असेल बघा. बघा कीड. तर पाहू शकता तुम्ही का मस्त एकदम केली आणि याच्यात बिया थोड्या जास्त असतात पण चांगली केली खायला हवेला केली काय मस्त आणि आपण शरीराला पण ते खाऊ चांगले शकतो असतात. बघा. याला बिया जाम असतात बिया. हे बघा याला बिया जाम असतात. हे तुम्ही खाऊन खाऊन कंटाळतील आहे बघा. त्याला बिया बघा आताच किती आहेत. खायला तर नुसतं तोंडात बिया येतात बघा. आज गोड पण बिया जास्त आहेत. अदर तासा घेतो. आपल्या तिथे मित्र आहेत ना बघा लगेच निघतात. त्याला काही असं साल बिल नाही मिळत. तुमच्याकडे पण असतील ना तुम्ही पण सांगा आम्हाला कमेंट करून कमेंट करून. नक्की सांगा का कोणाकोणाकडे असतात. आणि खायला म्हणजे जाम मजा येते. तुम्ही एकदा खातील ना तर तुम्ही म्हणतील का रोज रोज खाऊ. आता आम्ही मस्त भारी एक घेतलेला आहे. आता आता खातो. कोणाला मिळत नाही. बघा यो पण आलेला. मला पण दे. खालेत रे. तुम्ही पण सांगा असेच झाड असतात. तुमची झाड तुमच्याकडे एक झाड असेल ना तुम्ही पण सांगतील याला. असे. बघा काहीतरी. का भारी लागतात हे. दे अर्धा दे. त्याच्यात ते बाजून बघ ना, ते बाजून बघ. आमच्याकडे नजरा बघा किती भारी आहेत. तर तुम्ही व्ह्यू बघा एकदम. ना आम्ही आत नदीच्या गोटाला इकडे संध्याकाळी एवढं भारी होतं व्ह्यू ना काय तुम्हाला सांग. तर चला आता आपण बघूया शेंगा किती आल्यात ना दिसतो रे. काय नाही. तर चला बघूया आता पुढे. आईच. बघा तर फायनली तुम्ही पाहू शकता. याच्या आहे तर त्यात जाम टाइम लागेल ठेव. जायला. ठेव त्याच्यावरती झाकण ठेव आणि आग पेटव खाली. पाणी लवकर लागतं. आता आपण पेटवतो. तर चला थोड्या टायमात भेटूया आपण. सर्व झालं का भेटतो मग त्याच्यासोबतच. तर फायनली आता आपण चाललो आहे दुकानात आणि थंडा वगैरे घ्यायला, कारण की थोडंसं लागेलच पियाला काय ना काय, कारण की त्याशिवाय जमणार नाही. तर चला ही आपली आता गाडी मस्तपैकी अशी दिसते सिनेमॅटिक. जाऊया आपण पण तिला घेऊन. नको ना. हसल्याशिवाय काही नाही होय. आपल्या इथं आणि आता झालेलं आपल्या दुकानातून आलोय आपले. आता चल बघूया कुठे बसायचं ना कसं एकदम मजेत एन्जॉय करतो. तर तुम्ही पण पाहत या. चाललंय मी थंडा घेऊन आता मस्तपैकी बसतो. तर भेटूया पार्टीला बसलो का. तर आता बसूया आपण पार्टीला. तिकडं सर. चला आता चालू करूया मस्तपैकी. मीच पहिलं चालू करतो. काय बोलतोस तू. नीट पिना नीट नीट बस. मांडी घालून बस. मांडी घालून बस ना. तू शिरो आजी पटापट पेचस रे तू. किती मजा आलती किती किती काय धावत ना उडी काय पोडला पोडा
मारो. खरा साधू खतरा आम्हाला नंतर काय आला नंतर काय झाला नंतर तो लढायला लागला जाम जोराचा फुटला ना हा का फुटला मारो मारो दातच फोडला नंतर नंतर मग सरांना जाऊन नेला ना मग त्यालाच फुटला तो थोड्या काय आम्ही नाव टाकली ती काम तुझे काय सोन्याचा असतो काय असतो तोंडाला हा लागला नाही आगे तुझ्या लागणी पट्टीचं तुटतंय आईला मग खतरनाक मग नवीन आणली बी मास्तर ती नेवीन पण तुटली ती नवीन तुटली सगळ्यांचे मारून मारून तुटली मला एकट्याच्या तुमचं सर एवढं मारतात मग तुम्हाला सरनी मॅडम मॅडम म्हणता मग मॅडम एवढ्या मारतात तुम्हाला मॅडम केव्हा मारतात हा पण सरांच्या वर्गात गेलं का सर जाम मारतात क्या लेका आपले पकडायचा क्या मारतात मॅडम ना आता मारू नको का मी बॉडीगार्ड असते ना तर सरांना धुपडतो उडलाय पाय आता सरांना काय करतात धुपडतस बेकार आपटून कुठं कुठंच आपण कुठतास मॅडम कसं दिसतं हा? मॅडम कसं दिसतं मॅडमचं नाव काय मॅडमचं नाव काय नाही कसं दिसतं सुजाता कोणच्या सुजाता सुजाता मॅडम मारायचं नाही कुठायचं मॅडम मॅडम भारी दिसतो घराला सांगितलं सांगायचा या. घराला सांगितलं मॅडम सांगायचा पण त्या वैशाल्या त्या गावातल्या त्यानंतर आमची फाट त्यानंतर बघून आम्ही घाबरतो केलं मला फाटते तुझी जातोच मला भारी वाटतं सोन्याचा अख्खा सोन्याचा करून टाकेन मला सोन्याचा दुधात मग तुम्ही शिंगाच्या फास खातून की नाही सोन्याचा माझ्या समजाने शिंगाच्या फास खातून पटापट खा मग हॅलो लोकांना इकर हे पण तू शिंगा हलू खा ना बस जरा बस बस दगड्या शिंगा हलू खा आम्हाला शिंगा भेटून नाही असा जात घराचा घर काय आता मग आपले काय करायचं बघ हा? तू ना मी उतरू हम्म. हा हा. हा तर ऐकलं तू तर मी पण उतरेन 50 तू काढायचा 50 वाटल्यास जास्ती नको पण तू 9 बोला 50 मारशील ना हा. तर तू 5 बोलांना 40च मार पण 10 रन आम्ही गाडी 50 गाडी दे ना मग त्या- नाही 50 कमी नाही हो, 50 झालं 100 मग त्यांना जास्ती गाडी दिसली तर मग ती जे हरतील तेच ना त्यांना मग कमीच विन द्याव हा चालून घ्या हा मग किती रन द्यायची रन त्याला किती गाडी द्यायची 60 साथ देव हा 7च देऊ 10 नको 60 पेलवा फिराय नको पण जायचं ना केलव्याला मॅच करायला आता त्यांची केलवेला अंग धवाय मागे घेऊन घरा येतात नाही घरात असा पार्टी नाही करणार त्या पार्टी कधी आता पार्टी रेग्युलर यायचं त्याला काढवत नाही रे ना त्या बारीक वर त्याला अंपायर ठेवायचा हा 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 त्या तुझा बरोबर आहे तुला अंपायरच ठेव आपले हा? अंपायरच ठेव त्याला त्या माता जी आहे त्या बॉलिंग करता 9 फट्टे आहे तेच ना तू असा एकदम मस्त फेकतस मस्त तूच भारी हास आमच्या सगळ्यांच्या तूच भारी हास हास का नाही मग काय घाबरायचं काय नाही मग थंड प्या घे मग जस्ट तर फायनली आता पार्टी बिल्टी करून झालेली आहे आता आम्ही चाललो आता घरी तर तुम्ही
तर फायनली पार्टी बिल्टी करून झालो ना, आम्ही चाललो आता घरी. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा आम्हाला कुठून कुठून बघतात तुम्ही व्हिडिओ. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. तर बाय.